नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 18 डिसेंबर 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. हेमंत ऋतू आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षाची तृतीया आहे. नक्षत्र पुष्य आहे. योग इंद्र आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो ववा आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 11:03 पासून ते 12:23 पर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:59 पासून ते 12:47 पर्यंतचा असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:23 पासून ते 1:43 पर्यंत आणि यमगंड काळ सकाळी 8:22 पासून ते 9:42 पर्यंतचा असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कर्क राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र मंगळाबरोबर युद्ध योग करणार आहे. शुक्राबरोबर प्रतियोग करणार आहे. बुधाबरोबर त्रिकोण योग करणार आहे. आजच्या दिवशी रवी आणि नेपच्यूनचा केंद्र योग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या वक्री मंगळाबरोबर हा चंद्र युद्ध योग करणार आहे. दशमातल्या शुक्राबरोबर प्रतियोग करणार आहे आणि अष्टमातल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. आजच्या दिवशी भाग्यातला रवी आणि व्ययातला नेपच्यून हे परस्पर केंद्र योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या गोष्टीवरून थोडेफार वादविवाद होऊ शकतील. मात्र वास्तूच्या संदर्भातले नवीन वास्तू घेणं, असलेली वास्तू विकणं किंवा त्या संदर्भातल्या काही गोष्टी तुम्हाला करायच्या असतील तर आजचा दिवस उत्तम राहील. आजच्या दिवशी काही अनपेक्षित लाभ होण्याची सुद्धा शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. याचप्रमाणे जर का तुम्ही सामाजिक व्यक्ती असाल किंवा समाज सेवेतील व्यक्ती असाल तर येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या इमेजला धक्का लागण्यासारखे प्रसंग वगैरे निर्माण होऊ शकतील. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय जे की दूरगामी तुमच्या जीवनावरती परिणाम करू शकतील अशा प्रकारचे निर्णय येणाऱ्या 2 ते 3 दिवसात घेऊ नका. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या वक्री मंगळाबरोबर हा चंद्र युद्ध योग करणार आहे. भाग्यातल्या शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे आणि सप्तमातल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. अष्टमातला रवी आणि लाभातला नेपच्यून हे परस्पर केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. तुमचा कॉन्फिडन्स आणि आत्मविश्वास हा जबरदस्त दिसून येईल. कामाचा झपाटा उत्तम राहील. याचप्रमाणे जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा एक संबंध तुमच्या दोघांमधले हार्मोनी खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये आरोग्याच्या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास डोकं वर करू शकतील. दिवस मात्र आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युद्ध योग करणार आहे. भाग्यात तुमच्या अष्टमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. षष्ठातल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. याचप्रमाणे सप्तमातला रवी आणि दशमातला नेपच्यून हे परस्पर केंद्र करणार आहे. आजच्या दिवशी खास करून तुम्हाला स्वतःचे जे खर्च असतील त्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण गुंतवणूक करण्याआधी थोडी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. झटपट आर्थिक संदर्भातले निर्णय अजिबात घेऊ नका. याचप्रमाणे विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. छोट्या मोठ्या कारणावरून मतभेद होऊ शकतील येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये.
यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. सप्तमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. पंचमातल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. षष्ठातला रवी आणि भाग्यातलं नेपच्यून हे परस्पर केंद्रयोग करणार आहे. तुमचा आत्मविश्वास आजच्या दिवशी जबरदस्त दिसून येईल. बऱ्याच प्रमाणात तुम्ही ॲक्टिव्ह असणार आहात. महत्त्वपूर्ण कामं हाती घ्याल आणि ती सहजपणे पूर्णसुद्धा करून दाखवा. कामाचा उरक झपाटा अतिशय उत्तम राहील. मात्र स्वतःच्या भावभावनांवरती नियंत्रण ठेवणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरी काही चांगले अनुभव आजच्या दिवशी मिळू शकतील. काही चांगले लाभ मिळू शकतील. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. वैवाहिक विरुद्धावर छोट्या मोठ्या कारणावरून थोडेसे रस्सीकेस होऊ शकेल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात आरोग्याच्या संदर्भातले त्रास डोकं वर करू शकतील, ज्याचं रिझनिंग लवकर होणार नाही. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय छोटे किंवा मोठे घेऊ नका येणाऱ्या 2 ते 3 दिवसात. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. चतुर्थातल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. षष्ठातल्या शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. भाग्यातला पंचमातला रवी आणि अष्टमातला नेपच्यून हे परस्पर केंद्रयोग करणार आहे. आजचा दिवस हा धावपळीचा, धकाधकीचा, दगदगीचा जाईल. ट्रॅव्हलिंग जास्त होईल. बऱ्याच प्रमाणात कामाचा स्ट्रेस वाढेल. मात्र ते पूर्ण न झाल्यामुळे चिडचिडेपणा थोडासा दिसून येईल. स्वतःच्या भावनांवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये गैरसमज होण्याची शक्यता जास्त राहील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठी रिस्क घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तृतीयातल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि पंचमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. चतुर्थातला रवी आणि सप्तमातला नेपच्यून हे परस्पर केंद्रयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. त्याचप्रमाणे काही प्रलंबित लाभसुद्धा मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. मात्र खर्चावर आणि गुंतवणुकीवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. महत्त्वपूर्ण डिसिजन, कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार किंवा तशा संदर्भातल्या काही ज्या गोष्टी आहेत किंवा निर्णय आहेत ते तुम्ही आजच्या दिवशी जरूर घेऊ शकता. घरातला जो मूळ पुरुष असतील किंवा जे पुरुष असतील त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील येणाऱ्या 2 ते 3 दिवसात. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. द्वितीयातल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. चतुर्थातल्या शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. आजच्या दिवशी तृतीयातला रवी आणि षष्ठातला नेपच्यून हे परस्पर केंद्रयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या कामाचा ठसा उमटवू शकाल. या ठिकाणी तुमच्या कामाचा ओरग जबरदस्त दिसून येईल. मात्र सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याबरोबर मतभेद, मतवैचित्र्य दिसून येईल. त्याच संदर्भात थोडी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. काही चांगली गुंतवणूक तुमचं जे कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात होऊ शकेल किंवा त्या संदर्भातले काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात महत्त्वपूर्ण निर्णय कुठल्याही क्षेत्रासंबंधात घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. या संदर्भात काळजी घ्या. खास करून सरकारी कामामध्ये थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्याच राशीतल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. तृतीयातल्या शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. द्वितीयातला रवी आणि पंचमातला नेपच्यून हे परस्पर केंद्रयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील आणि अतिशय भाग्यशाली असा राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं तुमचे उरकली जातील.
काही चांगले इंट्युशन्स वगैरे सुद्धा मिळू शकतील. त्या अंतःप्रेरणेवर जरूर काम करा. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. जी कामं हाती घ्याल ती पूर्ण करून दाखवाल. कामाची धडाडी ही चांगली दिसून येईल. याचप्रमाणे काही अनपेक्षित लाभ आजच्या दिवशी मिळू शकतील. येत्या 2 ते 3 दिवसात तुमची गुंतवणूक किंवा खर्च यावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युद्ध योग करणार आहे. तुमच्या वेळातल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. द्वितीयातल्या शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. आजच्या दिवशी तुमच्या राशीतला रवी आणि चतुर्थातला नेपच्यून हे परस्पर केंद्रयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही तक्रारी आजच्या दिवशी डोक्यावर काढू शकतील. जर काही तुमचं मेडिकल बॅकग्राऊंड असेल किंवा तुम्हाला काही समस्या असतील तर त्या समस्या आजच्या दिवशी डोकं वर करू शकतील. काळजी घ्या. लागणं, कापणं, खरचटणं, फ्रॅक्चर होणं अशा प्रकारचे छोटे मोठे अनुभवसुद्धा आजच्या दिवशी मिळू शकतील. याचप्रमाणे जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावर सुद्धा कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण व्यवहार करू नका. अंदाज चुकू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 7म स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. लाभातल्या बुधाबरोबर त्रिकोण योग करेल. तुमच्याच राशीतल्या शुक्राबरोबर प्रतियोग करेल आणि व्ययातला रवी आणि तृतीयातला नेपच्यून हे परस्पर केंद्र करणार आहे. आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील. तुमच्यामधील कामाचा उरक हा जबरदस्त दिसून येईल. मात्र विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध आजच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात ताणले जातील. तुम्हाला स्वतःच्या भावनांवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. तुमचे वैवाहिक जोडीदार तुमच्यावरती हावी होत आहेत का अशा प्रकारचा सुद्धा काही अनुभव येऊ शकेल. परंतु संयम राखणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कागदोपत्री व्यवहार, सरकारी कामं यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दशमातल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. व्ययातल्या शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. लाभातला रवी आणि द्वितीयातला नेपच्यून हे परस्पर केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भात ते त्रास आजच्या दिवशी डोकं वर काढू शकतील. या संदर्भात काळजी घ्या. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता, व्यवसाय करता त्या ठिकाणचे जे वरिष्ठ किंवा सहकर्मी असेल त्यांच्यावर सुद्धा थोड्या प्रमाणात वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवनवीन संधी तुम्हाला मिळू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये आर्थिक जे कामं आहेत, खर्च किंवा गुंतवणूक या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. भाग्यातल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल आणि लाभातल्या शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दशमातला रवी आणि तुमच्याच राशीतला नेपच्यून हे परस्पर केंद्र करणार आहेत. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर वादविवादाचे प्रसंग वगैरे निर्माण होऊ शकतील. काळजी घ्या. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठी उडी घेऊ नका. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये साधारणतः येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये साधारणतः जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय, कागदोपत्री व्यवहार यापासून लांब राहा. याचप्रमाणे कमिटमेंट प्रॉमिसेस करू नका. ऑफिस पॉलिटिक्ससारखे काही गोष्टी घडून येऊ शकतील. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल आणि काही महत्त्वपूर्ण लाभसुद्धा मिळू शकते. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 18 डिसेंबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.